मी अनेक दिवसापासून प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतं मग? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। प्रभाग क्रमांक 14 मध्ये इतक्या समस्या आहेत की इथले नीट व्यवस्थितरित्या सफाई सुद्धा होत नाही। आता तुम्ही जर मागं पाहिलं तर आम्ही काल परवा दिवशी नगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्याला धारेवर धरलं, त्याच्यामुळे आज इथं त्या कोपऱ्यावर स्वच्छता चालू आहे। आणि इथला सगळ्यात मोठी अडचण ही आहे की अवकाळी पावसात जे इथं पाणीच असतं, भाग्यनगर, भोईपुरा, कांचननगर, ही इथली खूप मोठी समस्या आहे। याच्यावर आजपर्यंत कुणीही काम नाही केलेलं आणि लोक स्वतःहून प्रतिसाद देत आहेत, स्वतःहून आम्ही फिरतोय, समस्या सांगतायत। नागरिकांच्या समस्येचा पाडा इतका मोठा आहे की म्हणजे तो अक्षरशः लिहून सुद्धा घेता येत नाही, इतक्या खूप छोट्या छोट्या समस्या आहेत नागरिकांच्या। त्याच पद्धतीने लोक खूप व्यवस्थितरित्या प्रतिसाद देत आहेत व सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायचा जनतेनं निर्धार केलेला आहे व त्यांचं मतदानरूपी आशीर्वाद आम्हालाच मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रचंड प्रतिसाद आहे। नागरिकांना अनेक समस्यांना या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये तोंड द्यावा लागत आहे। या ठिकाणच्या मागच्या नगरसेवकांनी जे कामं केलेली आहेत त्या कामं जर बघितल्या गेल्यास, जे आपल्या शिवनगरपासून जो नाला बांधकाम करण्यात आलेला आहे, अगोदर तो नाला खूप मोठा होता, तो नाला आता छोटा करण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं यंदा थोडासा पाऊस पडला तर या संपूर्ण परिसरामध्ये अनेक गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यांचं नुकसान झालेलं आहे। आता सध्या या परिसरामध्ये घंटागाडी येत नाहीये, या परिसरामध्ये अनेक गल्ल्यामध्ये लाईटाचे खंबे नाही आहेत, लाईट बंद आहेत। नागरिक इतके त्रस्त झालेले आहे। या मागील नगरसेवकांच्या कार्यामुळं नागरिकांनी विचार केलेला आहे की नवीन जो पॅनल बनलेला आहे आमच्या पॅनल प्रमुख असेल जयंतराव भोसले असतील, एससी मधून आपल्या लक्ष्मीबाई साहेबराव जाधव असतील, प्राध्यापक मनीषाताई भोसले असतील, त्याचप्रमाणे लखन भैया जांगडे असतील, आम्हाला जनतेने निर्णय घेतलेला आहे आम्हाला निवडून देण्याचा। त्याबद्दल मी जनतेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जनतेचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो। अनेक दिवसांपासून प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचाराला आमचा प्रतिसाद तर अतिशय उत्तम आहे। आता मी स्वतः इथं भाग्यनगरमध्ये राहणारी आहे, म्हणून भाग्यनगरवासियांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या इतक्या चांगल्या कोणीच जाणून घेऊ शकत नाही। इतर पक्षांनी दिलेले जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये आहेत, त्यांना माहीतच नाही की भाग्यनगरमध्ये काय लोक फेस करतात, कशा अडचणींना सामोरं जातात आणि एक जो विशिष्ट पगडा असतो या लोकांच्या मनावर। तर मी या सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते की मी आपली आहे, आपल्या प्रभागातली आहे आणि जे आम्हाला भाजपानं विशेषतः अभेरलेलं आहे, भाजपानं ज्या प्रकारचे उमेदवार इथं दिलेले आहेत की ज्यांचं शिक्षण नाही, जे माफिया आहेत किंवा जे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्राईममध्ये गुंतलेले आहेत, तर आता जनतेनं, या सुशिक्षित जनतेनं, कारण भाग्यनगरवासियांकडनं माझ्या अशा अपेक्षा आहेत की यांनी माणसं ओळखले पाहिजेत। आता चांगले उमेदवार कोण आहेत हे ओळखलं पाहिजे, स्वच्छ चारित्र्य कोणाचं आहे हे त्यांना समजलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे। त्या गोष्टीचा विचार करणं त्यांनी गरजेचं आहे। आमचं जे महाविकास आघाडीचं पॅनल आहे आणि मला फार अभिमान वाटतोय की मी या महाविकास आघाडीच्या पॅनलची एक घटक आहे, उमेदवार आहे यांच्यामध्ये, कारण हे इतके चांगले स्वच्छ चारित्र्याचे, शुद्ध अंतःकरणाचे लोक आहेत, कामं करणारे आहेत, विकास कामं करणारे आहेत, विकासाची त्यांना जाण आहे। शिक्षण क्षेत्राशी मी अनेक वर्षांपासून निगडीत आहे आणि इथल्या या प्रत्येक घराघरात माझा विद्यार्थी आहेच आणि म्हणून लोकांना माहिती आहे की कशा प्रकारे एक विजन आपल्याकडे आहे। आणि म्हणूनच आमच्या या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगतोय की डिजिटल ज्या दिल्लीच्या धर्तीवर स्कूल्स आहेत अशा स्कूल आपण आणणार आहोत आणि त्याचबरोबर एक मोहल्ला हॉस्पिटल ही संकल्पना आहे, ही पण आपण करणार आहोत। त्याच्याचबरोबर 24 तास आपण या लोकांना सगळ्यांना उपलब्ध राहणार आहोत। मला माहिती आहे की कॉलनीवासियांच्या समस्या, त्यांचे खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, परंतु नगरसेवक तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आम्ही असे लोक आहोत की आम्ही 24 तास यांना अवेलेबल राहू शकतो आणि राहिलेलो पण आहोत, हे पण आम्ही दाखवून दिलेलं आहे ऑलरेडीच। आमचा जयंत भोसले हे ऑलरेडी रनिंग नगरसेवक आहेत, आमचे राजेंद्र जाधव, प्राध्यापक राजेंद्र जाधव हे यांचे आई उभे आहेत, तर हे सुद्धा सतत समाजकार्य करत आहेत। आमचे नंदू भैया जांगडेंचे जे सुपुत्र आहेत लखन भैया जांगडे, तर हे सुद्धा निरंतर समाजसेवेमध्ये आहेत आणि म्हणून अशा चांगल्या लोकांना एक संधी द्यावी अशी मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करेन। तुम्हाला नमस्कार, माझं नाव लखन नंदकिशोर जांगडे आहे। मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये ओबीसी पुरुषमध्ये उभं राहिला आहे। मी माझे सगळे
प्रभाग क्रमांक 14 मध्ये सगळ्यांना सांगतोय, मी माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. तुमची आडी अडचणमध्ये आदरार्थीमध्ये उद्यावी आपलं मतदान करून आशीर्वाद द्या. हा माझी नम्र विनंती. 3 तुतारी आणि 1 माशाळावर बटन दाबून आम्ही सगळ्यांना विजय करा. आणि तुम्ही प्रचार करता कसा प्रतिसाद मिळतोय? जालना महानगरपालिका निवडणूक 2026 आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये महाविकास आघाडीला अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आणि या ठिकाणचे महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारचे चित्र या प्रभागामध्ये निर्माण झालेलं आहे. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल हातात घेतलेल्या आमच्या सुशिक्षित उमेदवार प्राध्यापक डॉक्टर मनीषा राजेंद्र भोसले आणि त्याचबरोबर अतिशय सक्षमपणे काम करणारा आमचा जयंत उद्धवराजे भोसले हा तुतारीवर उभा आहे आणि त्याचबरोबर लखन नंदकिशोर जांगडे हाही ओबीसी पुरुषमधून तुतारीवर उभा आहे आणि आमच्या लक्ष्मीबाई जाधव त्या देखील तुतारीवर SC महिलामधून उभा आहेत. 4ही उमेदवार अतिशय सक्षम अशा प्रकारचे उमेदवार आहेत आणि जिथे जिथे आम्ही जातो, मग समर्थनगर असेल, शिवनगर असेल, कांचननगर असेल, गोकुळनगरी असेल, इंदिरानगर असेल, भाग्यनगर असेल किंबहुना भोईपुरा, या सर्वच भागामध्ये वृंदावन कॉलनी सर्व भागामध्ये आम्हाला अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे आणि आजच मी सांगतो की 100% महाविकास आघाडीचं पॅनल या भागातून निवडून येणार. आज खरं तर महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी परवा दिवशीच एका सभेमध्ये इंदिरानगरमध्ये डिक्लेअर केलं की आमच्या महाविकास आघाडीचं पॅनल तुम्ही निवडून द्या. हा प्रभाग मी दत्तक घेईल आणि एक आदर्श अशा प्रकारचा प्रभाग मी निर्माण करेल. खरं तर आम्ही मोहल्ला क्लिनिक असेल किंवा डिजिटल इंग्लिश स्कूल असतील दिल्लीच्या धर्तीवर, खरं तर अशा प्रकारचे आमचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत. या भागातील लोकांनी आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं आणि आम्हाला विकासाची संधी द्यावी असं आवाहनही या निमित्ताने मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.